आता सामान्य जनता आपल्यासोबत आहे. आता नगराध्यक्ष कोण होणार आहे त्यांना आपण विचारणार आहे. तर कोण होईल नगराध्यक्ष, काय वाटतं? तीच होत आडे आतिश भाऊ तायडे. आणि म्हणजे मागच्या काही 5 वर्षात काही कामं राहिले होते ते आता होतील का? मग आतिश भाऊ तायडे आले नक्की होतील. नक्की होतील. तुमचं मत काय? विकासासाठी आपला आतिश भाऊ तायडेला यांना मतदान करून निवडून आणायचं आहे. आतिश भाऊ तायडे मित्र म्हणून एक उभे आहेत ना, अजून एक मला वाटतं नगराध्यक्षासाठी अजून दुसरे पण एक तायडे आहेत. तर त्यांचं काही नाही, आतिश भाऊ विकास करणं असं वाटतं आम्हाला 100%. म्हणजे तुमचं असं मत आहे की आतिश भाऊ येतील म्हणून? हो, 100%. कारण की आज पुणे असेल, औरंगाबाद असेल, इथल्या सुद्धा एमआयडीसी बंद पडत आहेत काही काही ठिकाणच्या. तर हे ग्रामीण मध्ये मोडलं जातं. कारण की तर रोजगारासाठी मंडळी इथं येत नाही, ते पुण्यासाठी ठिकाणी तिथं कामाला जातात, पण इथं येत नाही. त्याच्यामुळे एमआयडीसी तितक्या लवकर डेव्हलपमेंट होणार नाही. कारण की मी बोलतोय की बाबा मी करणार हे, आणि तसं नाही, मी पहिले करेल आणि मग सांगेल की बाबा मी हे केलं. कारण की जनतेची दिशाभूल करून मला मतदान नाही घ्यायचं. कारण काही लोकांना तुम्हाला 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली, सगळ्या गावाचं सत्यानं झालं, तुम्ही काही केलं नाही, रस्ते खोदून ठेवले, कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. आणि म्हणून लोक या बाकीच्या पहिल्या प्रस्थापित लोकांना कंटाळलेलं आहे. ज्यांना 10-10 वर्ष नगराध्यक्ष पद दिलं त्यांनी काहीच केलं नाही. आणि म्हणून या शहरामध्ये सौरभ विजय तायडे हा 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं खात्रीलायक सांगतो. यावेळेस आमच्या गावात एका युवाला संधी देण्यात आलेली आहे आणि युवाकडे बघण्याचा सगळ्यांचा नजरिया असा आहे की कोरी पाटी आहे. कोरी पाटी काहीतरी करू शकते. सगळ्यांचा आपण अनुभव घेऊन बघितला, ठीक आहे. आता सगळ्यांचा अनुभव घेतला, एक नवीनचा बघूयात. त्यामुळे सौरभ विजय तायडे यांचं पार्ट जड दिसतंय आणि युवांमध्ये एक वेगळी क्रेज दिसते की काहीतरी करू शकतो किंवा ह्याला हात धरून आपण करून घेऊ शकतो. दादा भाऊ म्हटल्यापेक्षा डायरेक्ट सौरभ म्हणून आपण याच्याकडून एखादं काम करू शकतो, अशी सगळ्यांच्या मनात भावना तयार झालेली. नुसतं वयानं म्हणजे जी जबाबदारी असती, म्हणजे जो कामाचा अनुभव असतो, आणि राजकारणात एक तुम्ही लक्षात घ्या, परिपक्वता खूप आवश्यक आहे. राजकीय परिपक्वता म्हणजे नुसतं तुम्ही तिकीट भेटलं आणि निवडणूक लढवणार, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्हाला अभ्यास लागेल. शेवटी तुमचं तिथं तुम्हाला कारभार करायचं आहे ते नगरपालिकेत जाऊन. आज तुम्ही प्रथम नागरिक होणार समजा, आणि एवढं मोठं एक 20-25 हजार लोकसंख्येचं आमचं गाव आहे. तर याच्यासाठी सर्व अनुभव म्हणजे आवश्यक आहे. त्यामुळं इथं सर्व दुर्दशा झाली. शिंदखेडाची झाली 6-6.5 वर्ष, 5 वर्ष यांचा कालावधी होता. त्याच्यानंतर प्रशासक होता. प्रशासकच्या नंतर आता ही निवडणूक लागलेली आणि श्यामभाऊ मेत्रे विजय होणार हे 100%. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक घेतलेली आहे. ही निवडणूक श्यामभाऊने एकट्याने हाती घेतलेली नाही, जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे. सर्वसामान्य, सर्व स्तरावरील सर्व जाती धर्माचे लोक सोबत आहे श्यामभाऊच्या.